तर हॅलो गाईज, आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी पण उठलो आणि प्राची पण उठली। तर बघा आज आम्ही काहीतरी जेवणाला बनवतो आणि बघा आज वैभव किती लेट उठत आहे, कारण की 2 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत व्हिडिओ अपलोडिंग साठी बाहेर होते यांनी, कारण की इथे रेंज नाही राहत। गावात म्हटलं तर अपलोडिंगला खूप टाइम लागतो, त्याच्यामुळे यांनी पहाटे पहाटे उठले होते। मित्रांनो, आमच्या गावात समोसे आले आहे, आता आम्ही समोसे घेतो। त्यावर कितीचा एक आहे? 10चा एक आहे का? द्या मग 4। हा ओळे समोसा का होई पण कशाचे? देवाचं का? तर आमच्या इथे शेजारी आहे, त्यांच्या इथे लहान मुलगी मस्त आमच्या इथे कपडे धुत आहे। तर आज आम्ही आता आंबील खायला चाललो आहे, तर तिथे जाऊन आंबील दाखवतो तुम्हाला। तर आम्ही आता चाललो मस्त आंबील खासाठी। पण एक बॅड न्यूज आहे। अरे बापरे, यांनी तर मस्त झोका बांधला। तर मित्रांनो, एक बॅड न्यूज आहे, ते अशी आहे का आमचं जे बाळ आहे तर त्याच्यातने थोडे कॉम्प्लिकेशन येत आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप टेन्शन मध्ये आहे। आता आज पुन्हा दवाखान्यात जात आहे। तुम्हाला रोज सांगतो आम्ही दवाखान्यात जात आहे। आम्ही 3 दवाखाने बदलवले, म्हणजे मेन प्रॉब्लेम समजून नाही राहिला त्यामुळं। आणि काय होते तर खूप खराब कंडिशन आहे। एक तर तो मुवमेंट पण खूप करते, त्याच्यामुळे माझा खूप जीव लागलाय। आता काय माहित काय होते तो। आणि प्राची आज खूप रडत होती, पण जाऊ द्या, आता जे झालं ते झालं। ते पाहू काय होते तर दवाखान्यात। तर तुम्ही पण देवाला प्रार्थना करा की सगळं ठीक हो आमचं। पण तुम्ही बसू नका, मला सुद्या नाही दिसत बसू। कामच करत राहू का? हो, या मस्त झुल्या घेऊन राहिल्या। हो ना। मी बसू का? हे आमची मंडळी सगळी पाहायला लागली। प्राची पकड, मग मी लागतो आता। वा, मी आंघोळीची इन्कम ते गुढी निघते झालं का ते गुढीचं? तर ते गुढीचं आहे, तर आज मी गुढी काढणार आहे। मेन गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा। तर आता जेवण करून घेतो म्हटलं, मस्त आंबील गिंबील आहे, बढिया गोड गोड लागते। पप्पांचं 2 वेळा घेतली बा। तर हे बघा, आता हे समुद्र आहे, तर इथं हात धुवत आहे। आणि इथं अजून लेटेस्ट न्यूज म्हणजे दिसलं का? हे पहा, झूम करून टाकत कशा राहते पण माशा, रस्ते चांगले। तर हे बाई होय आपले कपडे धुणारे। आता उद्याचे कपडे धुवून ठेवજો हा बाई। तर आता आम्ही चाललो गुढी पाहासाठी। हिचं लग्न कधी होते तर आता मी पण गुढी पाहणार आहे। तर चला, मला देते का नाही गुढी देवी तर पाहू। हे गुढीची काडी होय ना? हे होय काडी। नोट भेटली, थांबा आता। वहिनी हे घ्या पैसे। अरे घ्या ना, जपून ठेव जा। सगळे हे पाहुणे मंडळी आहे, तर त्यांच्यासाठी जेवण चालू आहे। तर उद्या तर आहे ते कायचं जेवण आहे, तर उद्या गोतांबीलचं जेवण आहे, तर उद्या दुसरं जेवण राहील। हे मंडळी तयार आहे। मस्त आहे, मोठ्या मोठ्या पोया म्हणते। हे बाय, अजून भात वगैरे झालाय मस्त रेडी। इकडं आहे हे भाजी, कढी बी झाली, सगळंच झालंय। हा भला अजून राहिला, या खुश वाटते। हो ना, काढू का मी? हे घे। आता अक्षित लावणं सुरू आहे यायचं। अरे लागूनही नाही राहिली। थोडं थोडं प्राचीची गुढी ठेवली आहे, तर आता पाहू काय होते तर। तसं नाही उरपाट झालं ते। उरपाट झालं का?
आली का आता पण आहे आता दुसरी काय होती का तर दुसरी नाही आली लगेच कशी येणार आहे इकडून घे ना असं व्यवस्थित बोलायचं आहे ना तर मित्रांनो बघा हे आहे तर समजा अशी गुढी ठेवायची अशी ठेवायची आणि अशीच गुंडाळी करायची हे गुढी आहे ना अशी बाहेरून येणार जर बाहेरून जर आली समजा इकडनं जर गुढी आली ठीक आहे तर आता पाहू काय होते तर मी अशी गुंडाळतो ते त्याच्यावर गुंडाळा लागते म्हणते त्या धूपवर तर हे बघा इथं इथे ठेवू ना इथे ठेवू तर इथं आता गुढी ठेवली आहे मी तर पाहू आता तर मित्रांनो माझी तर गुढी नाही आली पण प्राचीची आली तर पाहू तर आता आम्ही चाललो यवतमाळ चुप 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 आलेलो आहे आम्ही हा तर ताई याच्या आहे आणखी तर हे कोण आहे त्या ताई आहे ननदबाई आमच्या किचन किती छान आहे देवघर आहे मस्त आहे दवाखान्यामध्ये नंबर लावला तर ते म्हणे 4 वाजता या म्हणे तर 4 वाजता प्राचीला घेऊन जाऊ प्राची सकाळपासून सॅडच आहे तिला काय आहे तिला समजत नाही तिला किती वेळा सांगत आहे मी काही नाही झालं तर ते टेन्शनच घेऊन बसत आहे तर तिचं एकदा मॅडमने आता काय रिपोर्ट मध्ये सांगते तर आता ते क्लिअर केलं तर तिचं डोकं थोडं शांत होईल तिला खूप समजावून सांगत आहे पण ते मला तयार नाही तर मी आलो आता इथे तर बस इथं गाडी पार्क करतो आणि माझ्यासोबत आला आहे राम तर रामला सुट्टी होती तर माझ्यासोबत आला तो तर चाललो आता आम्ही दवाखान्यात तर हे गेले अंदर आता तर मी चाललो गाडी लावासाठी तर मित्रांनो पाहू आता काय होते काय नाही मेडिकल मध्ये आहे आता तर मेडिकल मध्ये थोडं 5-10 मिनिटं लागते म्हणते गोळ्या यायच्या आणि ट्रीटमेंट केली मॅडमनं पूर्ण समजावून सांगितलं तर आता काय सांगितलं कंटिन्यू करा मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आता दवाखाना झाला सगळं झालं आता चाललो आम्ही घराकडे तर आम्ही आता घरी आलो तर आता प्राची सांगते पूर्ण तर आतापर्यंतच्या सोनोग्राफ्यात सगळं नॉर्मल येत होतं ह्या सोनोग्राफीमध्ये खूप प्रॉब्लेम यायला लागले एका दमानेच मला रेबुला इन्फेक्शन आहे ते ग्रे झोन मध्ये आहे म्हणून सांगितलं आणि त्यानंतर बाळामध्ये पण थोडा प्रॉब्लेम यायला लागला त्याच्यामुळे आम्ही खूप आता टेन्शन मध्ये आहे आता 3 डॉक्टर चेंज केले मी तर आता एक मॅम आहे त्यांनी मला चांगलं सजेशन दिलं तर आता त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू करणार आहे मी तर आता त्यांनी म्हणलं की पुढच्या महिन्याचे जे सोनोग्राफी आहे त्याच्यात मी पाहू तर आता बाळ तर पूर्ण सेफ आहे आणि बाळ मुवमेंट पण करते तर आता काय माहित काय होते काय नाही तर आता पुढच्या महिन्यातच माहित पडल आता तर काही होऊ शकत नाही जे आहे ते आहे जे नशिबाला लागलं ते लागलं आता त्याच्यात काही करू नाही शकत आम्ही तर मॅडमने सांगितलं की 3 नाही तर 4 तारखेला रिपोर्ट घेऊन या मग मॅडम सांगेन आपल्याला काय झालं काय होणार पुढचं प्रोसिजर काय करावं लागेल तर हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग कसा असणार आहे आम्ही चाललो पुन्हा पिंपरीला कारण की आमच्या गणपतीचं जेवण आहे तर ते एकदम मस्त मध्ये करू आपण कारण की देवाच्या ह्याच्यात नाराजगी नको तर आपलं साईडला ठेवू 10 दिवसासाठी गणपतीच्या त्याच्यानंतर आपलं दुःख तर चालूच राहणार आहे देव जर आपल्यावर प्रसन्न झाले तर मग आपली खुशीच खुशी त्यानंतर बघू काय होते तर मित्रांनो तुम्ही हा ब्लॉग एंड पर्यंत बघितला थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय